पण आता बातमी पनवेलमधून आहे। पनवेल स्थानकावरती प्रवाशांचा गोंधळ झालाय। सकाळच्या वेळेतच ट्रेन रद्द केल्याने हा गोंधळ उडालाय। प्रवाशांनी स्टेशन मास्टरला यावेळेला जाब विचारलाय। वारंवार पहाटेच्या वेळेत ट्रेन अचानक रद्द केल्या जातात। ट्रेन रद्द होत असल्याने कामावरती अनेकांना जाता येत नाही, दांडी मारावी लागते आणि म्हणूनच इथे उपस्थित असलेल्या या सर्व प्रवाशांनी आपला तीव्र संताप राग व्यक्त केला। तर या संदर्भात आपण बोलूयात। आपल्या सोबत प्रवासी सचिन राऊत आहेत। सचिन राऊतजी, काय नेमका हा सगळा प्रकार घडलेला आहे आणि किती दिवसांपासून अशा पद्धतीने ट्रेन रद्द होत आहे? गेल्या 2 महिने झालं ट्रेन रद्द होत आहे। सकाळी माणसं सकाळ लवकर निघतात, म्हणजे त्या वेळेवर निघतात, पण ट्रेनचा खूप त्रास होत चाललाय दिवसेंदिवस। 6:02ची ट्रेन असते, त्यानंतर 6:17ची ट्रेन असते आणि 6:30ची, असं 15-15 मिनिटाला ट्रेन आहेत। म्हणजे हे 6:17ची ट्रेन हे कधी पण बंद करतात। मागच्या महिन्यामध्ये पण हा सेम त्रास होता, तर बोलले मोटरमॅन कामावरती नाहीये, गावी गेलाय, असे उडीचे उत्तर देतात। आणि कंप्लेंट बुक वगैरे पण त्यांच्याकडे अवेलेबल नाहीये। कधी पण कंप्लेंट टाकायला गेलं तर बोलतात CST ला जावा, इकडे जावा, तिकडे जावा, असं करून उडीचे उत्तर दिले जातात। बरं, पण तुम्ही याची तक्रार केली की नाही? तक्रार आम्ही केली CRPF ला, पण CRPF बोलतात की तुम्ही त्यांना कॉपरेट करा, तुम्ही कंप्लेंट CST ला हे करा। आता माणसं कामाला जातील का कंप्लेंट करायला CST ला जातील? बरोबर, पण रोजचा त्रास आहे। कधी 6:02ची ट्रेन कॅन्सल होती, कधी 6:17ची। ऍटलिस्ट तुम्ही फायनली कॅन्सल केली पाहिजे, जेणेकरून लोकांना घरून लवकर निघता येईल किंवा तसं मॅनेजमेंट करता येईल। नक्कीच, पण सचिन राऊत जे काही कारण देतात, मोटरमन आला नाही वगैरे, ही कारण काही चालणारी नाही आहेत ना? त्यांनी नवीन भरती करायला हवी किंवा लोकांची ऍडजस्टमेंट अशा पद्धतीने करायला हवी। सकाळची महत्वाची वेळ आहे। हो, लोकांना नाहक त्रास देतात, अजून काय नाही। रोज अर्धा तास 2 तास लेट होते रोज कामावरती। लोकांना पुढे अंधेरीला गोरेगावला जावं लागतं, तिथे त्यांना मग पुढच्या ट्रेनला लेट होतं तिथे। नक्कीच सचिन राऊत, धन्यवाद आमच्याशी बोला त्यासाठी। मात्र लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लागावा अशी आम्ही सुद्धा अपेक्षा व्यक्त करतोय आणि आता तरी या सगळ्या संपूर्ण प्रकरणाचा सोक्ष मोक्ष लागावा अशी अपेक्षा आहे।